पाकिस्तान म्हणतो की आमची चीनची मैत्री आकाशापेक्षा उंच, समुद्रापेक्षा खोल आणि बर्फापेक्षा हे आहे सुदृढ आहे असं म्हणतो. परंतु चीन कुठल्याही युद्धात पाकिस्तानला मदतीला आलेला नाही. काश्मीरचं जे जीवन आहे ते संपूर्ण पर्यटनावर अवलंबून आहे. एकच शब्द, पर्यटन. करेक्ट. पर्यटक हा त्यांचा खरोखर देव आहे. हम उसको खुदा मानते हैं. लडाख जम्मू काश्मीरपासून वेगळा करणं हे अत्यंत एक मोठं क्रांतिकारी पाऊल होतं. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि आपण बघत आहात नवराष्ट्र. पहलगाममध्ये ज्या प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला त्याने सगळ्या देशाला एक प्रकारे हादरवून सोडलेलं आहे. त्यानंतर भारत सरकार नेमकी कुठली पावलं उचलणार, आणि अतिरेकी अर्थातच पाकिस्तानमधून आलेले होते हे उघड झालेलं आहे. आणि भारत सरकार कुठली पावलं उचलेल, कशा प्रकारे या सगळ्या हल्ल्याचा बदला घेईल याकडे तर देशाचं लक्ष आहेच. याशिवाय काश्मीरमध्ये ज्या पद्धतीची शांतता नांदत होती आणि विकासाचे वारे वाहू लागले होते गेल्या काही वर्षामध्ये, काश्मीर बदलतंय असं वाटत होतं, तिथे पुन्हा एकदा सगळं काहीतरी जे आहे त्यामध्ये एक खूप मोठी प्रचंड अशी उलथापालथ झालेली आहे. काश्मीरी जनतेच्या मनात, देशाच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. एकंदर भारताचं काय या पुढचं पाऊल असेल या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मेजर जनरल शशिकांतजी पित्रे. बरीच वर्ष भारतीय सेवेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या महत्वाच्या मोहिमा त्यांनी हाती घेतलेल्या आहेत. सरांची अनेक पुस्तकं आहेत, आपण वाचली असतील. त्यांची लेखनाचीच जे आहे ती परंपरा खूप मोठी आहे. वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. एकतर काश्मीरमध्ये हा जो प्रकार घडला हा जवळपास अशा वेळी की सगळ्या प्रकारचा विकास तिथे व्हायला लागलेला होता. म्हणजे रेल्वे, म्हणजे वंदे भारत तिथे सुरू होत होती. हायेस्ट म्हणजे कोकण रेल्वे तिथे मोठं सगळ्यात टनेल बांधत आहे, पूल बांधत आहे, अशी परिस्थिती होती. पर्यटकांची संख्या खूप वाढत होती. आपण महाराष्ट्रामध्येच जर बघितलं तर सोशल मीडिया कोणाचाही उघडला तर प्रत्येक कुटुंबातलं कोणी ना कोणीतरी आपल्याला दिसत होतं की दल लेक मधून किंवा पहलगाम मधून अनेक ठिकाणाहून हे करते. अशा वेळी टार्गेट करून या प्रकारचा हल्ला केलेला आहे. निश्चितच. म्हणजे खरोखरच जी एक सुरळीत घडी आपण आता मी त्याची काही आकडेवारी देऊ इच्छितो. जसं या काश्मीरमध्ये खोऱ्यात या 24-25 म्हणजे मागच्या वर्षी जवळजवळ 3 करोड 25 लाख इतके 325 मिलियन इतके पर्यटक आलेले होते. आणि काश्मीरचं सगळं जे जीवन आहे, ज्याची जीवनरेखा आहे ती पर्यटन आहे. आणि पर्यटन झालं तर तिथला प्रत्येक माणूस जगतो अनेक प्रकारचं. म्हणजे नुसतं तुम्ही राहण्याच्या हॉटेल्सच नाहीत, जेवणाची जेवणगृहच नाही आहेत, पण त्यांच्या सगळ्या हस्तकला, शाली, हे नंतर त्यांचे ते शिकारे, हे सगळं पर्यटकांवर चालतं. आणि त्यामुळं आपल्याला ठाऊक आहे हा दहशतवाद जवळजवळ 1989 पासून चालू झाला आणि साधारण 192 पर्यंत तो याचा आलेला होता. पुन्हा त्यानं एक उलटं वळण घेतलं होतं. पण आपल्या ठाऊक आहे 2008 मध्ये त्या एक मोठी घटना तिथं घडली. पण त्यानंतर भारत सरकारनं अत्यंत काही खंबीर निर्णय घेतले आणि त्याच्यातला निर्णय म्हणजे 370 अनुच्छेद आहे आणि 35A हा अनुच्छेद यांना त्यांनी रद्द केला. हा एक हा प्रचंड हे धारिष्ट्य होतं. हा एक राजकीय प्रश्न हुंबडणार प्रश्न हेच मला आठवत आहे. त्याच दिवशी ज्या दिवशी 9 ऑगस्टमध्ये अशीच वाहिनीबरोबर बोलत होतो आणि मी म्हणत होतो की कधी होणार होतं आणि याच्यासाठी आपण अनेक वर्ष थांबलो होतो. सैन्याचं म्हणणं होतं तुम्ही 370 हे संपूर्ण काश्मीरमध्ये जे ज्याची कुवती चाललेली आहे, खरोखर ज्या भूगर्भ चाललेला आहे, त्या सगळ्याचं ते मूळ कारण आहे.
आणि ते त्यांनी बंद केलं. खरोखरच काश्मीरमध्ये प्रचंड बदल घडू लागले आणि ते दिसू लागत होते. आता राजकारण असल्यामुळं काही लोक ते त्याला मांडणार नाही. त्यानंतर निवडणुका घेतल्या, ज्या काही सगळ्यात प्रथम म्हणजे सरकारनं तिथं पंचायत निवडणुका घेतल्या, त्या अत्यंत यशस्वी झाल्या. तरी लोकांना वाटलं ते काही करू शकणार नाही आणि मग त्यांनी तिथल्या असेंब्लीच्या निवडणुका घेतल्या. त्याच्या आधी त्यांनी ते 2 अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले. आणि ते काश्मीरचं जे राज्यत्व आहे ते त्यांनी रद्द करून त्याच्या ठिकाणी 2 युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेश 2 बनवले. एक लडाख आणि दुसरा तुमचा जम्मू काश्मीर. लडाख जम्मू काश्मीर पासून वेगळा करणं हे अत्यंत एक मोठं क्रांतिकारी पाऊल होतं. आणि लडाखी लोकांचे अनेक दिवस मागणी होती की आम्हाला तुम्ही स्वतंत्र अस्तित्व द्या आणि त्यामुळं आमचा विकास होईल. जे सगळे फंड्स मिळतात, जे काही समजा सगळ्या अर्थव्यवस्था आहेत त्या केवळ काश्मीरच्या खोऱ्यात वाढतात. आता काश्मीरमध्ये सुद्धा जम्मू आणि काश्मीर एकत्र ठेवणं याच्यातही काही राजकारण होतं. परंतु जम्मू काश्मीरला एका केवळ अनुशासित प्रदेशाचा दर्जा देणं हा सुद्धा एक धारिष्ट्यवान निर्णय होता. हे सगळेच निर्णय भारत सरकारने तडीस नेले असं मला म्हणावं लागेल. आणि त्यात त्यांनी जाऊन मग निवडणुका घेतल्या. आणि त्या निवडणुका घेण्याच्या आधी आपल्याला ठाऊक एवढा मोठा बखेडा लोक म्हणले आम्ही करणार नाही. PDP आणि नॅशनल कॉन्फरन्स हे जे अक्षरशः जन्मांतराचे अत्यंत शत्रू आहेत ते एकत्र आले. आम्ही त्या निवडणुका लढवणार नाही सांगितलं आणि त्या लढले आणि त्या निवडणुका झाल्या. आणि ज्याचा निर्णय जो होता तो उमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी त्याचे जे गव्हर्नर होते ते राज्यपाल होते ते कायम ठेवले. आणि अशा प्रकारे एक सुसूत्रता तुम्ही पहा. काश्मीरला बरेच त्यांनी फंडिंग केलेलं आहे. आपण बोलतो त्याबद्दल. काश्मीरमध्ये रेल्वे आलेली आहे. आता काश्मीरमध्ये रेल्वे चालेल. मी जवळजवळ काश्मीरमध्ये 3 टेन्युअर्स केलेली आहेत. आणि ॲक्च्युली 1975 साली जेव्हा पुण्याहून जम्मू तवी चालू झाली तेव्हा आम्ही त्याच्यात गेलो. मी आमच्या फॅमिली कुटुंबाचं आम्हाला काही वाटलं सुद्धा नाही की आपण अर्थात तेव्हा ती फक्त जम्मूपर्यंत होती. परंतु ते केलं त्याने सगळं. आणि हळूहळू त्यांनी ती घडी बसवली. आणि काश्मीरचं जे जीवन आहे ते संपूर्ण पर्यटनावर अवलंबून आहे. एकच शब्द पर्यटन. करेक्ट. पर्यटक हा त्यांचा खरोखर देव आहे. हम उसको खुदा मानते हैं. तर त्या पर्यटकाला की काय चालत नाही. काश्मीर हे आपल्याला ठाऊक एक नंदनवन आहे, ज्याला शापित नंदनवन असं म्हणतात. प्रश्नच नाही आहे. पण तिथं जाण्यासाठी अनेक लोक आकृष्ट होतात. काश्मीर हा या सगळ्या ज्या हे चित्रपट होते त्याचा गडा होता. ते सगळं बंद पडलं होतं. ते हळूहळू चालू झालं. नवनवीन पिक्चर तिथे निघायला लागले. लोक पर्यटक जायला लागले. त्यानंतर त्याच्यामुळं हॉटेल्स त्यांची जीवते आणि फार चांगली हॉटेल्स काश्मीरमध्ये आहेत. होमस्टेज आहेत. ते सगळं चालू झालं. त्यामुळं बाकीचं जीवन काश्मीरमध्ये अनेक लोक शिकारा त्याच्यावर त्यांचं जीवन तुम्ही दल्लकमध्ये बघितलं तर अनेक शिकारे आहेत. ते बंद पडले. ते ज्याला म्हणतात गोठले ते ज्याचं जसं बर्फ गोठतं तसं ते चालू झाले. काश्मीरमध्ये हस्तक व्यवसाय हा सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. शाली आहेत, केशर आहे. आता मी जिथं राहत होतो आम्ही खुरू म्हणून नावाच्या जागी राहत होतो. तिथं पामपूर नावाचं एक हे होतं. तर केशराच्या आम्ही त्याच्यातून जेव्हा जायचो श्रीनगरला प्रचंड सुगंध सगळीकडं. ते केशर
विकणं, तिथं अनेक फळं ती चालू झाली. मला सांगायचं असं कारण की प्रत्येक तिथं जो जनजीवन जे आहे ते पर्यटकावर अवलंबून आहे. बरोबर. तुम्ही पुणे घ्या, मुंबई घ्या, सारखी इंडस्ट्री तिथे नाहीच आहे. त्यामुळं त्यांची इंडस्ट्री म्हणजे पर्यटन. असं म्हणतात की पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठा एक आतंकवादी कॅम्प झाला होता आणि तेव्हापासून फेब्रुवारीमध्ये, आणि तेव्हापासून ही योजना आखली गेली की काश्मीरमध्ये अशा स्वरूपाचे हल्ले करायचे. कारण ज्या पद्धतीचा हल्ला झाला याचा अर्थ हे दहशतवादी काही दिवस आधीपासून इथे आलेले होते. मग ह्या सगळ्यामध्ये कुठे कुठे तुम्हाला वाटतं की चूक झाली आहे नेमकी? पाकव्याप्त काश्मीर किंवा संपूर्णच आपली जी ताबारेषा ज्याला म्हणतात, लाईन ऑफ कंट्रोल, त्याच्यावर त्याचे मोठमोठे तळ आहेत. याबद्दल आपण यानंतर बोलू अर्थात. मोठमोठे तळ आहेत. आणि शिमला कराराच्या करता आपण ती लाईन ऑफ कंट्रोल, ताबारेषा ओलांडत नव्हतो. बरोबर. आणि भारत त्याचं अत्यंत अत्यंत भक्तिभावानं पालन करत होता. त्यामुळे ते दुसऱ्या बाजूला होते, त्यांना जाऊन आपण तिथे कधी मारू शकलो नाही. असे अनेक तळ होते. परंतु पाकिस्तानात हे जी दहशतवाद आहे ही एक इंडस्ट्री आहे. फार सरकारपासून तिथली सूत्र आहेत. आणि तुम्हाला ठाऊक आहे तिथं 2 मोठ्या ऑर्गनायझेशन, लष्कर-ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद, आणि त्याचे नवीन नवीन उपशाखा निघतात. जसं आता TRF आपण, द रेजिस्टन्स फोर्स, या सगळ्या नावं आहेत. ते लष्कर-ए तैयबाचं आहे. त्यामुळं ह्या मोठ्या धनदांडक्या त्यांना बरेच पैसे मिळतात. पूर्वी जेव्हा पाकिस्तानला अफगाणिस्तानकडून अमेरिकन मदत मिळायची, तर त्या सगळ्या अर्थाचा ओघ इकडं जायचा. तो आता त्यांना आता हे झालेला आहे. परंतु हे जे वेगवेगळे या मोहिमा म्हणा म्हटलं दहशतवादाच्या, तर ही आहे म्हणजे निश्चितच मोठ्या प्रमाणात घातली की. आणि पाकिस्तानचे सेना प्रमुख जे आहेत त्यांनी थोडासा एक लेटिंग द कॅट आउट ऑफ द बॅग जरा म्हणतात, ते नुकतंच एक 8 दिवसापूर्वी ते आलं होतं. सगळ्यांनी सध्या प्रसार माध्यमं इतकी प्रचंड बलिष्ठ झालेली आहेत, तर त्यांनी ती जी त्यांचा जो आपल्या आपण जसं बाहेरच्या NRIचं जसं हे करतो तसं त्यांनी एक हे गटाला त्यांनी प्रबोधन केलं होतं. आणि त्याच्यात त्यांचा जो टोन होता, त्याचा सूर जो होता, कळत होतं की काहीतरी होणार आहे. म्हणजे जे आता पुन्हा म्हणायचं की द्विराष्ट्रवादाचं, 2 नेशन थिअरी ही जगवली पाहिजे. हा माझ्या मताने मूर्खपणा आहे. कारण 2 नेशन थिअरी इज डेड इन 1971. पाकिस्तान 2 नेशन थिअरीवर जगत असताना त्यांच्याच एका संपूर्ण मोठ्या एका बांगलादेश म्हणजे ईस्ट पाकिस्तान बाजूला व्हावं, तर 2 नेशन थिअरी वॉज डेड. ही प्रथम खूप दिवसांनी हे आपण ऐकलं की द्विराष्ट्रवादाचा जो पुनरुच्चार झाला तो असे मुनीरने केला. बरोबर. त्यानंतर त्यांनी काश्मीर ही ज्युगुलर वेन आहे, म्हणजे जीवनरेखा आहे असं जाणवतं. तो मूर्खपणा होता. कारण भारताचं असं म्हणणं आहे की काश्मीर, अर्थात काश्मीर आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो, ते आझाद काश्मीर म्हणतात. आणि आपण ज्याला काश्मीर, जम्मू काश्मीर म्हणतात, ते भारतव्याप्त काश्मीर म्हणतात. पण काश्मीर जोपर्यंत तुम्ही जम्मू काश्मीरचा भारताचा प्रश्न आहे, ते संपूर्ण आपल्याकडं, म्हणजे अर्थात तुम्ही इस्रायलमध्ये पहा, तुम्ही लेबनॉनमध्ये पहा, तुम्ही इराकमध्ये पहा, अशा गोष्टी चाललेल्या आहेत. पण बऱ्याच अंशानं ते आपल्यात सम्मिलित झालेलं होतं. ते पुन्हा उखलून काढणं म्हणजे हे जे केलेलं आहे याच्यामागे एक प्रचंड मोठा डाव होता.
ही नुसतीच काही अनेक दहशतवाद येऊन गेलेले आहेत, अनेक दहशतवादाने हल्ले केलेले आहेत. आपल्याला आठवक असेल किंबहुना काश्मीरमधले जे हल्ले होते ते 2024च्या जूनमध्ये अचानक जम्मूमध्ये हल्ले व्हायला लागले. म्हणजे इट वॉज अ स्ट्रॅटेजिक शिफ्ट. ॲब्सोल्युटली. ते विचार करून केलेली रणनैतिक तो बदल होता. कारण काश्मीर संपूर्ण आपल्या सिक्युरिटी फोर्सेसनी अक्षरशः त्याला बोटून टाकलं होतं. तर ते एका आपण ऐकू म्हणजे दोडामध्ये जम्मू ते चालू झालं. त्यामुळं काश्मीरमध्ये काही सध्या घडत नव्हतं आणि एकाएकी या बैसनमध्ये पहलगाममध्ये ही घटना घडावी ही निश्चितच अत्यंत पूर्णपणे विचार करून ही योजना आहे. ती योजना जी आहे ती निश्चितच त्याची छटा जी आहे, त्याची जागा, त्याची वेळ, त्याचे याच्यात हे सुचवतं की याच्या मागे कुठला तरी एक आर्मी ब्रेन आहे. हे प्रश्नच नाही आहे. पुढे काय असा एक प्रश्न पडतो आता. नाही, जसं याच्याबद्दल आपण म्हणू, जसे मोदी बाहेर असावेत सौदी अरेबियामध्ये, अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट इथे होते. या सगळ्याच त्यांनी बघून हा एक भांड दर्शवलं आहे. आता पुढे काय हा प्रश्न, कारण भारत सरकारने तातडीने जी पावलं उचलायची त्यामध्ये इंडस व्हॅली चा जो आपला करार आहे, सिंधू याचा करार पाणी वाटपाचा, तो होल्ड केलेला आहे. ते तांत्रिकदृष्ट्या किती शक्य होईल, काय होईल आणि त्याचे परिणाम काय होतील. नंतर दूतावासातल्या सगळ्या लोकांना बोलवून घेतलेलं आहे. शिवाय पाकिस्तानी नागरिक जे कोणी भारतामध्ये असतील सगळ्या मुख्यमंत्र्यांकडनं मागणी केलेली की त्यांची माहिती मागवलेली, त्यांना लगेच तातडीने त्यांच्या देशात परत पाठवायला. आणि आपण एकंदर सगळ्या सैन्याची हालचाल जर बघितली, यामध्ये भारत सरकार आता कसा बदला घेणार, कारण याकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे. एक तीव्र लोकभावना सुद्धा आहे आणि भारत सरकारने सुद्धा जाहीर केलेलं, म्हणजे पंतप्रधानांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की यामध्ये आम्ही निश्चित कठोर कारवाई करू. अशा पातळीच्या कारवाईला 3 पैलू असतात. पहिला म्हणजे संरक्षण पैलू, होय. दुसरा म्हणजे राजनैतिक पैलू आणि तिसरा म्हणजे आर्थिक पैलू. आता भारतानं जे पाऊल उचलले ते मुख्यत्वे करून राजनैतिक पैलू, म्हणजे त्यांना डिप्लोमॅटिक ज्या पावलं उचलली आहेत ती खरोखरच अभूतपूर्व आहेत असं मी. कारण इंडस वॉटर ट्रीटीला सिंधू करार जो आहे हा जो जगातला कुठल्याही पाण्याचा अत्यंत दीर्घ काळ टिकलेला, चिरंतन काळ टिकलेला करार आहे. 1950 साली, म्हणजे आपण आज 75 वर्ष झाली हा करार टिकलेला आहे आणि व्यवस्थित चाललेला आहे. आपल्या ठोक्या 5 नद्या आहेत, या सिंधूच्या उपशाखा आहेत सगळ्या. पण तू सिंधू धरली तर सिंधू, रवी, बियास आणि सतलज आपल्या बादशाह, आणि झेलम आणि चिनाब या पाकिस्तानच्या. त्याला त्या वेस्टर्न रिव्हर आणि पहिल्या 3 सांगितलं ईस्टर्न रिव्हर्स. हा सगळा जो 5 नद्यांचा संभार आहे तो त्याचे सगळ्यांचे स्रोत जे आहेत ते एकतर काश्मीर, भारताच्या काश्मीरमध्ये किंवा तिबेटमध्ये आहेत, पण ते आपल्या हातात आहेत. आता त्याच्यातल्या हे सिंधू करार काही त्याला हात लावावा का, रद्द करावा का, हा रद्द केलेला नाही. आपण फक्त तो तहकूब केलेला आहे. याचा विचार प्रत्येक युद्धात झालेला आहे. 1965 साली झाला, 1971 साली झाला, 1999 साली झाला, आणि जेव्हा पार्लमेंटवर हल्ला झाला 2013 मध्ये तेव्हा झाला. पण तो जे पाऊल आहे ते आपण अत्यंत विचारपूर्वक उचललेलं नाही आहे, कारण ते महत्वाचं पाऊल आहे. आणि तो करार जो आहे तो वास्तविक
अमेरिकेनं त्याच्यात मध्यस्थी केली होती. हम्म. आणि तो करार जो आहे तो संयुक्त राष्ट्र आणि जागतिक बँकेचाही अर्थ त्याच्यात, वर्ल्ड बँकेच्या थ्रू वर्ल्ड झालेला बँकेचा. आहे. त्यामुळं तो असा एकतर्फी करार नाहीये. हम्म. तो हा करार रद्द करणं याचे परिणाम राजनैतिक आहेत, आर्थिक आहेत. हम्म. आता आर्थिक काय परिणाम पाहू आपण. ह्या नद्या ज्या आहेत, एकदा करार झाल्यावर 1955 नंतर पंजाबमध्ये आपल्या म्हणजे पंजाब प्रांतात हम्म. पाकिस्तानच्या होय. आणि भारताच्या हम्म. दोन्ही याच्यात एक प्रचंड ही जी कॅनाल सिस्टीम आहे होय. ही बांधली गेली. प्रथम पाकिस्तानमध्ये आणि नंतर मोठमोठे कॅनाल इथं बांधले गेलेले आहे. आणि त्या कॅनालमधले जे पाणी असतं त्याची अशा प्रकारे दोन त्याच्या पाठीमाग उद्दिष्ट आहेत. एक म्हणजे पाणी, हम्म. आणि त्याशिवाय त्याची जी सुरक्षितता आहे, हम्म. त्याचं डिफेन्सिबिलिटी त्याची जी आहे ती वाढते. या दोन्ही गोष्टी त्याच्यात आहेत. आता याच्यातलं हळूहळू पाणी आटणार आहे. आणि मुख्य म्हणजे हे पाणी जे येतं ते सरळ येत नाही. वेगवेगळे जे तिची धरणं बांधलेली आहेत ती धरणं आता त्यांची कोंडी होणार आहे. हम्म. त्यामुळं आणि ह्याचा चटका जो आहे आपल्याला ठाऊक आहे की पाकिस्तानमध्ये 5 प्रांत आहेत. होय. पंजाब, हम्म. सिंध, बलुचिस्तान, बलुचिस्तान, नॉर्थ वेस्ट फ्रॉन्टियर म्हणजे पश्चिमिस्तान आणि काश्मीर. येस. तर त्यांचं हा मुख्य जो धनदांडगा जो प्रदेश आहे तो म्हणजे पंजाब. किंबहुना पंजाब हा पाकिस्तानचे संपूर्ण जी नस आहे ती पंजाबच्या हातात आहे. आणि त्यांचीच जर ही उपजीविका गेली आणि पाकिस्तानचा जो शेतकरी आहे अत्यंत म्हणजे अत्यंत धनवान शेतकरी आहे, मोठमोठ्या जमिनी आहेत तिथं, तर तेच त्यांचं नाहीसं झालं तर त्याचा फरक पडणार. त्याबरोबरच पाकिस्तानचे बरेच लोक भारतात, आपल्याला पाकिस्तानमध्ये जाणे म्हणजे उत्सुकता असेल, त्यांना भारतात येणं म्हणजे त्यांची खूप मोठी जरुरी आहे. ते वैद्यकीय याची टुरिझम, मेडिकल टुरिझम, अनेक लोक त्याचे अनेक लोक आपल्याकडं त्यांचे नातलगांचे हे आहे. तर त्यांचे संपूर्ण व्हिसा रद्द करून त्यांनी त्यांना परत जायला सांगितलं. वाघा बॉर्डर जिथून अटारी तिथून प्रचंड व्यापाराची देवाणघेवाण होते ती बंद केली. आणि पाकिस्तान, जेव्हा तुम्ही शेतकरी म्हणता, त्यांचं जे संपूर्ण जो शेतमाल आहे तो पंजाबमध्ये येतो, तर ते बंद होणार आहे. त्यांची आर्थिक नस गोठणार आहे याच्यामुळे. तर हे त्यांनी बंद केलं. सर्व नागरिकांना त्यांनी या 30 तारखेच्या आत परत जायला सांगितलं. त्यामुळं राजनैतिक नंतर त्यांचे जे आधी त्यांच्या जेव्हा 2019 ते जे त्यांचे ते दूतावास होते त्याची संख्या कमी झालेली होती. 110 पासून 55 पर्यंत आली. ती 55 पासून 30 केली आहे. आणि ते प्रामुख्यानं जो आर्मी एअरफोर्स अटॅचे तिथं होते त्या सगळ्यांना परत बोलले. आणि भारतानं त्याच्याबद्दल पहिलं पाऊल उचलले, आपले अटॅचे परत बोललेले. आणि त्याबरोबर त्यांचे जातील हे आपल्याला ठाऊक आहे. कारण तू केलंस तर मी करणार, मी तुम्ही एक माणसाला हाकलं तर मी दुसऱ्या माणसाला हाकलं. पण भारतानं सगळ्यांना हाकला. त्यामुळे सगळे परत गेलेले आहेत आणि आपले सगळे परत येणार. कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात त्या प्रामुख्यानं मिलिटरी अटॅची करतात. ॲब्सोल्युटली प्रश्नच नाही. तर तेच गेले तर ते समोर होईल, त्यांना बंद केले. तेव्हा या काही ही सगळी याच्या सूचक आहेत आणि त्याच्या हे सूचक आहेतच, पण त्याच्याबद्दल बरोबर काही कार्यवाहक आहेत. तर अशा दोन्ही त्यांनी माझं असं मत आहे की राजनैतिक पाऊल जे आहे ते संपूर्ण त्यांनी खंबीरपणे उचललेले, त्याच्यात त्यांनी बाकी ठेवलेलं नाही. हे पहिली गोष्ट आहे. आता एक आहे की ऍक्शन जी आहे
ती कशा स्वरूपाची भारत सरकार, कारण पूर्वी आपण बघितलं 26/11चा हल्ला झाला तेव्हा सगळे सेना अधिकारी म्हणत होते की आमचे हात मागे बांधलेत आणि आम्हाला लढायला सांगितलंय. आता राजकीय इच्छाशक्ती आपल्याकडे आहेच, हे आपण उरीमध्ये दाखवून दिलं, सर्जिकल स्ट्राईक्समध्ये दाखवून दिलं. पण पाकिस्तानमधली आत्ताची जर परिस्थिती बघितली तर त्यांना बलुचिस्तानमध्ये त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्याच अंतर्गत ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा विस्कळीत झालेल्या आहेत, अशांतता आहे. काल पाकिस्तानचे 10 सैन्यातले लोक मारले गेले, ते पण मारलेले आहेत बलूच लिबरल आर्मीने. या सगळ्याचा एकंदर राजकीय म्हणजे पाकिस्तान ज्या पद्धतीने आत्ता दुफळीमध्ये आहे स्वतःच, आणि भारताशी आताचे बिघडणारे संबंध, कसं बघता तुम्ही या सगळ्यात? प्रथम याचा सगळ्यात प्रथम आपण आढावा घेतला पाहिजे, तुम्ही आता तो करता येतो, होय. की पाकिस्तानची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती. आज पाकिस्तान हे कंगाल राष्ट्र बनले. पाकिस्तानचा खराब ओघ पैशाचा जो यायचा, पाकिस्तानमध्ये औद्योगिकता ही जवळजवळ अभावनच जागी आहे. म्हणजे आहे त्यांच्याकडे इंडस्ट्रीज, परंतु त्यांचा जो पैसा त्यांना मिळायचा एक तर अमेरिकेकडून, अफगाणिस्तानमुळे, किंवा एकतर गल्फ म्हणजे राष्ट्रातून, किंवा त्यांच्या OIC मुस्लिम कंट्री त्याच्या मिळायचा. दुर्दैवानं ते दोन्हीही जे स्रोत त्यांचे असलेले, जेव्हा अमेरिकेनं आपल्या सेना अफगाणिस्तानकडून केल्या तेव्हा त्यांच्या पैशाचा संपूर्ण, किंबहुना याच्यातली आधीची युद्ध होती ती केवळ मी कारगिल आणि त्याच्या आधीचं जे दहशतवादी युद्ध जे चालले ते केवळ त्याच्यावर अवलंबून होतं. ते आता संपूर्ण तो पैसा त्यांचा गोठलेला आहे. अफगाणिस्तान जो त्यांचा अत्यंत सखा जीवाभावाचा मित्र होता, तो आज तालिबान त्यांच्यापासून संपूर्ण दूर गेलेला आहे. इराण बरोबर त्यांचे नुकतेच त्यांनी 10 लोक मारले वगैरे, तर इराण बरोबर त्यांचे हे चालू आहे. चीन हा एकच पाकिस्तानजवळ मित्र बनलेला आहे, परंतु चीन हा कुठल्याही गोष्टीकडं एक आर्थिक दृष्टीने पाहतो. बरोबर. चीन आज पाकिस्तानमध्ये आहे त्याचं एकच कारण म्हणजे BR आहे, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. आणि त्यांनी तो प्रचंड जो महामार्ग बांधलेला आहे, तो महामार्ग आपल्याला ठाऊक आहे की तो बलुचिस्तानमधून जातो. आणि ग्वादर हे जे बंदर आहे ते बंदर चीनला आज हिंद महासागरात येण्यासाठी कुठलाही मार्ग नाही आहे. म्हणजे पण त्यांना ग्वादर हातात मिळालं की त्यांना तो एक मोठा लाभ होणार आहे. आणि बलुचिस्तान, आपल्याला ठाऊक आहे बलुचिस्तान हे पाकिस्तानपासून स्वतंत्र झालं होतं 1947, आणि 54 मध्ये त्याच्या हाताखाली घेतलं. त्यामुळे बलुचिस्तान हे नेहमीच असंतुष्ट अशा प्रकारचा त्यांचा भाग होता. आणि अलीकडे आपण नुकताच जाफर एक्सप्रेस त्यांनी जी त्याची हिजा केली प्रथम, त्यामुळं बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या स्रोतातून संपूर्ण दूर गेलेला आहे. पश्तुनिस्तान आज पुन्हा तोही खवळलेला आहे, आणि त्याचं एक कारण आहे इम्रान खान. पश्तून हे लोक, म्हणजे इम्रान हा खरा त्यांचा नेता, त्यालाच त्यांनी बंद केलेला. त्यामुळे पश्तून सिंधमध्ये फार मोठ्या गोष्टी चालल्या. काश्मीरमध्ये तर फक्त त्यांच्याजवळ आहे तो पंजाब. 5 घटकांपैकी एका घटकावर तुमचं काही जीवन चालू शकणार नाही. त्यानंतर पाकिस्तानमधली जी परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती आहे, ती अक्षरशः दयनीय. शहबाज शरीफ जे आहेत हे एक कठपुतळी, ज्याला पपेट म्हणतात, त्याच्यावर त्यांना कुठलाही अधिकार नाही. आणि असे मुनीरने अत्यंत विचारानं आपल्या गोष्टी हातात घेतल्या. त्यामुळं ते आता केव्हा सत्ता हातात घेतलेली वेगळी गोष्ट आहे, पण जसं अफगाणिस्तानमध्ये, आणि असं वाटतं त्यांना की त्यांच्यात पॉलिटिकल मॅच्युरिटी थोडी कमीच आहे. कारण जेव्हा अफगाणिस्तानचं जेव्हा झालं तर पहिल्या दिवशी जाऊन त्यांनी काबूलमध्ये इम्रानला ठेवून, आणि ते त्यांनी काबूलमध्ये घोषणा केली की आम्ही असं करतोय.
त्यामुळं मध्ये आपल्याला ठाऊक आहे की एक कुठल्याही सैन्यात एक उठाव होणं, बंड होणं हे होतच शक्य नाहीये. तेही झालं होतं मध्ये. बरोबर. आणि जवळ कोर कमांडर त्यांचा तो मिशन कोण त्याच्या घरावर जाऊन लोकांनी घर जाळलं ते. येस. आणि त्यामुळं सैन्याची जी एकवाक्यता होती त्यालाही त्याच्यासमोर मोठा प्रश्न उभा आहे. तर त्याची अर्थव्यवस्था संपूर्ण कोसळली. म्हणजे एकदा इम्रान खान गेले होते इस्लामिक परिषदेत, त्यांना परत येण्यासाठी त्यांना विमान त्याचे पैसे द्यायला नव्हते. आणि ती परिस्थिती कायम आहे. तर आज शाहबाज आलेले आहेत परत. शाहबाज हे वास्तविक ती ज्याला शेर बॉम्ब दरम्यान ते एकतर शरीफ किंवा त्यांची मुलगी आहे त्यांच्यासाठी ते ही इज वॉर्मिंग द चेअर. राईट. त्यांना काही विशेष स्वतःचा हक्क. ते पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते त्यावेळी चांगलं होतं. पण एक चांगला मुख्यमंत्री चांगला वरिष्ठ पंतप्रधान असं नाहीये. मोदी अत्यंत एक अक्षरशः वेगळी उदाहरण आहेत. त्यामुळं आज पाकिस्तान आतून आणि बाहेरून अत्यंत विद्ध झालेलं राष्ट्र आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक त्यांच्या ज्या नसा आहेत त्या सगळ्या आवळल्या गेल्या आहेत. त्यांना आता गल्फ कंट्री त्यांना मदत करत नाही. आणि त्या दृष्टीने भारतानं जी राजनैतिक पावलं उचललेली आहेत. आपण UAE सारख्या ह्याच्यात आपल्याला मोठं लक्ष्मीनारायण टेम्पल मंदिर बांधायला. तर ह्या सगळ्याच गोष्टी नव्या आहेत. आणि विरोधी पक्षांनी मला आय होल्ड नो ब्रीफ फॉर BJP और फॉर दिस थिंग. पण त्याचा तुम्ही जो अर्थ पाहता तो खरोखर अत्यंत. शिवाय चीनचं जे आहे ते ट्रम्प टेरिफमुळे चीनच्या दृष्टीने भारत ही पाकिस्तानपेक्षा केव्हाही मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे चीन किती यामध्ये पाकिस्तानला मदत करू शकतो. ॲक्च्युली तुम्ही ज्याला ह्याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचा पूर्वी हायफनेशन ज्याला म्हणतात संयुक्तीकरण. करेक्ट. भारत पाकिस्तान, भारत डॅश पाकिस्तान असा आपण विचार ते हायफनेशन जे आहे ते आपण काढून टाकलेलं. सैन्याच्या दृष्टीनं पाकिस्तान हे एक एकशित राष्ट्र आहे. आमचा आता एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे चीन. असं म्हटलं तर मोठा बखडा होतो पण ते खरं आहे. तर आपला एकच प्रतिस्पर्धी शत्रू जेव्हा नो वॉर नो पीस सिच्युएशन असते तर शत्रू हा शब्द वापरत नाही. ॲडव्हर्सरी, प्रतिस्पर्धी. होय. आणि चीन, पण तो चीनचे आपले लागे बांधे केवळ सैन्याच्याच बाबतीत नाही, आपले आर्थिक संबंध फार खोल आहे. आणि चीनला ठाऊक आहे. बरोबर. भारत ही चीनची प्रचंड बाजारपेठ आहे. पाकिस्तानची नव्हती. पण चीन आज जो सगळा माल ज्याला म्हणतात ते ठुठवावे तो डम्पिंग पॉलिसी. येस. त्यामुळे चीन काही झालं तरी एका दृष्टीनं चीन लडाखमध्ये भांडेल. परंतु भारताला फार भारताच्या आर्थिक परिस्थितीत चीनला ठाऊक आहे की भारत अत्यंत सुसूत्रपणे त्याच्या पुढं किंवा त्याच्या स्पर्धेत जागी पोचलेला आहे. त्यामुळं खरोखरच चीन आणि भारत याच्यात पाकिस्तानमध्ये येईल असं कधी होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तान म्हणतो की आमची चीनची मैत्री आकाशापेक्षा उंच, समुद्रापेक्षा खोल आणि बर्फापेक्षा हे आहे सुदृढ आहे असं म्हणतो. परंतु चीन कुठल्याही युद्धात पाकिस्तानला मदतीला आलेला नाही. हे निश्चित की पाकिस्तानचं जे संपूर्ण जे न्यूक्लिअर वेपन्स जे आहेत ती त्याची जी रचना केलेली आहे त्याच्यात ती संपूर्ण चीनने मदत केली आहे. पण प्रत्यक्ष युद्धात चीननं अद्याप कधीही भारताची मदत केली नाही. किंबहुना कुठल्या युद्धात चीन कुठल्याही राष्ट्राची मदत करत नाही. चीन हे अत्यंत
ज्याला म्हणतात प्रुडंट, अत्यंत Yes. त्याचा शब्द मला आठवत नाही, पण अत्यंत हुशार त्याची नीती आहे. ती कोणाला जेव्हा त्यांचा हाताला भाजेल असं ती कुठलीही गोष्ट करत करत त्यामुळे पाकिस्तानला चीन मदत करेल, हो करेल, परंतु जिथं चीनचा फायदा आहे तिथं करेल. आज बेल्ट रोड इनिशिएटिव्हमध्ये पाकिस्ताननं त्यांचं देणं आहे आणि ते त्याला वाटत होतं ते चीनला मिळालेलं नाही आहे. पाकिस्ताननं बलुचिस्तानमध्ये एक ब्रिगेड मुद्दाम रेस केली त्यांच्या संरक्षणासाठी, पण चीन आता घाबरतोय, कारण ती ब्रिगेड सोडा त्या बलुचीने एक पाकिस्तानची ट्रेनच हिजॅक करून दिली. त्यामुळं चीन हा पाकिस्तान मित्र आहे, पण त्याला काही मर्यादा आहेत. पण दोन्ही राष्ट्र म्हणजे पाकिस्तानमधून आता बोलायला सुरुवात झाली की आम्ही न्यूक्लिअर हे आहे, परमाणु राष्ट्र आहोत आम्ही, ही एक पोझिशन घेणं झालं. पण तुम्ही ज्या पद्धतीने सगळी परिस्थिती एस्कलेट झालेली आहे, काही ना काहीतरी ठोस पावलं होणार. डू यू फोरसी वॉर? आता तुम्ही जो आता असा नुसतं जाता जाता ज्याचा हात इशारा केला, ते जे न्यूक्लिअर ऍस्पेक्ट जो आहे त्याबद्दल नंतर आपण बोलू. हो. अच्छा, युद्धाचं असं आहे की आज परिस्थिती अशी, कोणतंही राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी ओपन वॉर ज्याला म्हणतात ते करत नाही. इस्रायलनं ते, पण ते तो युद्ध केलं नाही, ते आपल्या हातात ठेवलं. भारताला एक, तुम्ही जर 2016 पूर्वीचा भारत जेव्हा पाहिला तर 2016ला भारताला एक नवा मंत्र सापडलेला आहे, सर्जिकल स्ट्राईकचा. येस. 2016 साली आपल्याला ठाऊक आहे फेब्रुवारीमध्ये जेव्हा प्रथम उरीमध्ये जेव्हा ते एक प्रचंड आघात उरीवर केला, मग उरीमधला होय, तेव्हा आपण जाऊन प्रथम जी लाईन ऑफ कंट्रोल आहे, ताबा रेषा ज्याला म्हणतात, ती ओलांडून प्रथम आपण त्या हल्ला केला आणि तो अत्यंत प्रभावित आणि एकदम परिणामकारक हल्ला होता. पाकिस्ताननं कितीही त्याचा आव आणला की आम्हाला काही झालं नाही, ते खोटं आहे. आणि त्याचे संपूर्ण दुर्दैवाने आपल्या काही विरोधी पक्षांनीच त्याचे पुरावे मागितले होते, पण ते राजकारण हे सोडून द्या. त्यानंतर आपल्याला ठाऊक आहे 2019 मध्ये जेव्हा पुलवामा घडलं, तेव्हा कुठल्याही म्हणजे सेनाधिकाऱ्याला किंवा कुठल्याही मला संरक्षण विश्लेषकाला जे कधीही स्वप्न पडलं नसतं असं त्या दिवशी आपल्याला ठाऊक आहे की रात्री त्यांनी 4 मिराजनी उड्डाण केलं आणि पार 250 किलोमीटर आत जाऊन पाकिस्तानचा जो हे आहे एडी म्हणजे एअर डिफेन्स जो आहे त्याला संपूर्ण भेदून ते पोचले आणि जिथं त्या बालाकोटमध्ये त्यांचा तळ आहे त्याचं त्यांनी उद्ध्वस्त केलं. तो उद्ध्वस्त केला नाही का केला ही महत्त्वाची गोष्ट नाही, पण त्याच्यातून आपण जो सिग्नल दिला, जी त्याच्यामध्ये जो इशारा दिला फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे पाकिस्तान पूर्वी भारत काय करणार आहे ते ताबा रेषा ओलांडणार करतील, म्हणजे तोपर्यंत ते काही मग युद्धच करतील आणि भारत युद्ध करणार नाही. कारण भारताचं हे लक्षात घ्या की पाकिस्तान एक कंगाल देश आहे आणि मोठा कंगाल आहे, पण भारत आज एक आर्थिकदृष्ट्या अत्यंत भरभराटीचा, म्हणजे भारत आज तुम्ही असं म्हणता की गेल्या पुढील दशकात किंवा 1.5 दशकात भारत जगातील 2री किंवा 3री आर्थिक शक्ती होणार आहे. अशी कुठलीही युद्धासारखी गोष्ट त्याला मोठा धक्का पोचवेल. त्यामुळं आज युद्ध करणं भारतालाही अवघड नाहीये, पण ते शहाणपणाचं लक्षण नाही. त्यामुळं जे भारत पाऊल उचलेल जेव्हा आपण ऐकलं काल, आफ्टर ऑल आपण एक लोकशाही आहोत आणि लोकांच्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत, एक जो संतापाची जे एक लहर उसळलेली आहे, त्यामुळं काल जेव्हा पंतप्रधानांनी जाऊन बिहारमध्ये जेव्हा ते लेक्चर दिलं, आता मी दुपारी ऐकत होतो की
खडके साहेब म्हटले की पंतप्रधानांनी जी ऑल पार्टी कॉन्फरन्स होती ती अटेंड केली, आमचा अवमान केला. त्यांना कळलं पाहिजे की पंतप्रधानांना भारतालाच नाही तर जगाला संदेश द्यायचा होता. आणि त्याच्यासाठी जे व्हेन्यू आहे, त्याच्यासाठी जे प्लॅटफॉर्म आहे तो लागतो. आणि तो बिहारमध्ये होता. तो केवळ तिथे जाणार होते ते, आणि ते केवळ नुसतं इलेक्शनसाठी गेले नाहीत, तर त्याने एक मोठा संदेश दिलेला आहे की याचा आम्ही बदला घेऊ. आणि तो बदला घेतला जाईल. पण तो कसा घेतला जाईल? कुठली गोष्ट जो सुबुद्ध सुविचारी जो पक्ष आहे तो आपल्याला योग्य अशा वेळेला, आपल्याला योग्य अशा जागी आणि आपल्याला योग्य अशा संख्येनं तो हल्ला करतो. या अत्यंत महत्वाच्या गोष्टी. करेक्ट. तुम्ही माझ्यासमोर एक अत्यंत बलिष्ठ एक बॉक्सर उभे आहात. मी जाऊन उगीन तुमच्यावर हल्ला केला तर ते होणार नाही. तो अत्यंत विचारपूर्वक केला पाहिजे. गडबडीत जाऊन जे केलं आणि त्याचा जर दुष्परिणाम झाला, म्हणजे मला काल अनेक फोन येत होते, किंबहुना उद्याचा जो मी लेख लिहितोय त्याच्याबद्दल मला अनेक लोकांचे अशा प्रकारे रागवलेले लोक मला सांगणार आहेत. कारण मी त्यांना लिहिले की ह्या वेळेला त्या सगळ्या लोकांचं दुःख जाणतो. 25-26 अशा प्रकारे जीव मारले गेलेत. त्यांच्या मागं 2600 लोक आहेत आणि त्याच्या मागं 26 करोड लोक आहेत. ते सगळ्या त्याच्या दुःखपणा जाणतो. पण त्याचा अर्थ असा नाही राष्ट्रात आणि दोन्ही आणि साधं हे आहे. माझा जर शेजाऱ्याशी काही भांडण असलं तर मी ते संध्याकाळी मिटू शकतो. तसं 2 राष्ट्रात होऊ शकत नाही. त्यामुळे ह्याला वेळ लागेल. तर आपण म्हणताय तसं माझ्या मतानं युद्ध होणार नाही. आणि ते त्याचा मी जो आता एक मोठा पैलू सांगितला तो आपण बोलू. तर असा पाकिस्तानला व्हेरी हर्ट्स देम, जिथं त्यांना खरी खरी इजा होईल, जखम त्यांची जखम असेल ती, असं लक्ष शोधणं आवश्यक आहे. आणि त्या लक्ष्यासाठी योग्य वेळ आवश्यक आहे, योग्य काळ, वेळ जागा शोधली पाहिजे आणि योग्य संख्येनं त्यांना आपण तो धक्का दिला पाहिजे. ते माझ्या मते होईल. आणि त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी व्हायला पाहिजेत. इंटेलिजन्स कुठं, मी जर तुम्हाला सांगा मी सैन्याकडं, मी सुद्धा डिव्हिजन कमांड करत होतो, तर असं काही झालं तर काय अशा 5 माझ्याकडे वेगवेगळ्या कॉन्टिन्युअसचे प्लॅन असायचे. परंतु तो अंमलात आणण्यासाठी कोण आणणार, कसा आणणार आणि क्या गोष्टी पाहिजे, त्यांना त्याच्यासाठी कोणकोणचे बाकीच्या लोकांची मदत लागणार आहे हे सगळं विचार केलं पाहिजे. वेळ असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सरप्राईज अँड डिसेप्शन, एक विस्मयकारकता जी आहे आणि त्यांना फसवणूक त्यांची जी आहे ती करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांना कळता कामा नये. जसा त्यांनी हा जो धक्का मारला, आपल्या भारताला त्याची थोडा सुगावाही लागला नव्हता. त्यामुळं मिलिटरी ॲक्शन होईल, परंतु त्याला वेळ लागणार. आता जवळ आपण शेवटचं सांगतो की न्यूक्लिअर म्हणजे अण्वस्त्र हा एक सर्वात मोठा घटक आहे. 1998 साली भारत आणि पाकिस्तानच्या संबंधात हा अक्षरशः जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. भारताला तुम्ही म्हणलं युद्ध होईल, परंतु तुम्ही जेव्हा एखाद्या वाघाला अक्षरशः संपूर्ण वाघ, म्हणजे मी त्यांना वाघ म्हणत नाही, कुठल्याही प्राण्याला, मांजर असेल त्याला जर तुम्ही संपूर्ण खोलीत बंद केलं तर ते तुमचा हल्ला करते. त्यामुळं पाकिस्तान हे एक अत्यंत माथेफिरू राष्ट्र आहे, आता अपरिपक्व राष्ट्र आहे. किंबहुना जेव्हा पाकिस्ताननं हे अण्वस्त्र अणुस्त्राचे निर्माण केलं, त्यावेळेला सर्व प्रगत राष्ट्रांनी त्याच्याबद्दल मोठा भय प्रकट केलं होतं. ते भारताबद्दल नाही, कारण त्यांना ठाऊक आहे भारताची जी
मानसिकता आहे का? नेतृत्व आहे होय. ते अत्यंत परिपक्व आहे आणि लोकशाही आहे. आज पाकिस्ताननं ज्या न्यूक्लिअर बटन जे म्हणतात ते पंतप्रधानांच्या हातात नाहीये, ते चीफ ऑफ मिनिस्टरच्या हातात आहे. हे भारतात नाहीये. त्यामुळं याचा विचार व्हायलाच पाहिजे. तेव्हा किती लोकांनी मोठा आराम केला. मी परवा याच्यावर की मोदीजी म्हणजे फार तो सोशल मीडियावर आणि बॉलिवूडचा त्याचा एक मोठा ॲक्टर आहे, म्हणजे एक कवी आहे तो, आणि अत्यंत विद्ध होऊन आणि अश्रू हे कोणतं मोदीजी ते 15 लाख सैन्य आहे त्याचा काय उपयोग आहे. त्या 15 लाख सैन्य मोडण्याचं नसतं, ते कुठं केव्हा कसं वापरायचं ह्याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे. आणि आपली सैन्य जे आहे ते स्थलसेना आहे, ठीक आहे. आपली वायुसेना नौसेना, वायुसेनेत आपली थोडी खोट आहे. सध्या आपल्याकडं विमानं जी आहेत ती कालबाह्य झालेली आहे आणि पाकिस्तानकडं जे सिरीज ती चीननं दिली आहे, त्यामुळे त्याचा थोडासा एक वरचढ आहेत ते. त्याचा सगळ्याचा विचार केला पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती लक्ष्मण रेखा अत्यंत मोठ्या विचारानं त्याची ती लक्षात घेतली पाहिजे की लक्ष्मण रेखा कुठली आहे आणि ती ओलांडता कामा नये हे लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद. आपण अतिशय विस्ताराने या महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल बोललात. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत सरकारने काही महत्त्वाची ठोस पावलं राजनैतिक जरी उचलली असली तरी भारत सरकार यापुढे नेमकी काय कृती करणार, कशा पद्धतीने पाकिस्तानला धडा शिकवणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. त्याबद्दल काय होत राहील ते आपल्याला कळेलच. अर्थात जनरल पित्रे यांनी त्यातले बरेच पैलू जे आहेत ते आपल्या समोर मांडलेले. तुमची जी मतं असतील ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी जनरल पित्रे यांच्यासह आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.